Good morning, students. I welcome you all in my YouTube channel, Ajay Ingavle sir. Today we are going to learn direct to indirect speech with explanation in Marathi. आपण याच डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीचचा एक इंग्रजीतून व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे. परंतु आपल्या विद्यार्थी मित्रांच्या आग्रहास्तव आपण याचं मराठी एक्सप्लेनेशन आज देत आहोत. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना तसेच इयत्ता 8वीच्या स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना व इतर सर्व इंग्रजीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच आजच्या व्हिडिओचा खूप चांगला उपयोग होईल अशी मला खात्री आहे. चला तर मग सुरू करूयात. डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच. सर्वप्रथम आपण एक समजून घेतलं पाहिजे, डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच हा इंग्रजी ग्रामरमधील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सर्वात अवघड असा घटक मानला जातो. आता डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच यामध्ये डायरेक्ट स्पीच म्हणजेच प्रत्यक्ष कथन, म्हणजे जे की आपल्या संभाषणमध्ये, कॉन्व्हर्सेशनमध्ये, डायलॉग्समध्ये असतं त्याला डायरेक्ट स्पीच असं म्हटलं जातं. दोन व्यक्तींमध्ये असलेलं संभाषण ज्यावेळी आपण त्रयस्थपणे इतर परिस्थितीत तिसऱ्या व्यक्तीला सांगतो त्यावेळी ते अप्रत्यक्ष कथन होतं, म्हणजेच इनडायरेक्ट स्पीच होतं. आता आपण पाहूयात. ॲट फर्स्ट आयडेंटिफाय टू पार्ट्स ऑफ डायरेक्ट स्पीच इन गिवन सेंटेन्स. मग आता डायरेक्ट स्पीचचं प्रत्यक्ष संभाषण केलेलं एक वाक्य आपण इथं घेतलेलं आहे. उदाहरणार्थ, ही सेड टू हिम, आय टॉट यू दिस टॉपिक येस्टरडे. आता पहा, यात दोन भाग आपल्याला करायचे आहेत. स्वल्पविरामाच्या आधीचा आणि प्रत्यक्ष बोललेला दुहेरी अवतरण चिन्ह असलेला भाग. आता ही सेड टू हिम हा एक भाग होईल आणि आय टॉट यू धिस टॉपिक येस्टरडे हा एक भाग होईल. तर यामध्ये सेड टू हे रिपोर्टिंग वर्ब आहे, त्याला आपण आर व्ही म्हणूयात. आणि इन असर्टिव्ह सेंटेन्सेस वी डोंट चेंज सेड फॉर रिपोर्टिंग वर्ब सेड टू, वी यूज टोल्ड इन इनडायरेक्ट स्पीच. बघा, जर सेड फक्त असेल, ही सेड आय टॉट यू दिस टॉपिक येस्टरडे, तर आपणास सेडमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता नसते. पण जर इथं आता सेड टू आहे, सेड टूच्यामध्ये विधानार्थी वाक्यामध्ये आपणास सेड टूच्या ऐवजी टोल्ड हे घ्यावं लागतं. म्हणजे आता आय टॉट यू दिस टॉपिक येस्टरडे हा रिपोर्टेड स्पीच आहे आणि सेड टू हे रिपोर्टिंग वर्ब आहे. म्हणजेच आपण थोडक्यात स्वल्पविरामाच्या बाहेरील जो भाग आहे तो रिपोर्टिंग वर्ब म्हणून घेऊयात आणि अवतरण चिन्हाच्या आतील प्रत्यक्ष बोललेला भाग आहे तो कथन केलेलं संभाषण, त्याला आपण प्रत्यक्ष कथन म्हणूया, रिपोर्टेड स्पीच. नाव सी चेंजेस इन रिपोर्टेड स्पीच वाईल डुईंग इनडायरेक्ट स्पीच फॉर डिफरंट रिपोर्टिंग वर्ब्स. आता पहिल्यांदा आपणास हे पाहिलं पाहिजे की जे रिपोर्टिंग वर्ब आहे म्हणजे इथं सेड टू आहे. सेड टू असताना आपणास आय टॉटमध्ये म्हणजे टॉट या क्रियापदाचं आपल्याला 12 काळांमध्ये वेगवेगळ्या परिस्थितीत कसा बदल करावा लागेल, तर ते आपण पुढील चार्टच्या साहाय्याने पाहूयात. आता बघा, सेड टू जर असेल किंवा सेड असेल रिपोर्टिंगवर, तर जे आपले 12 काळ आहेत त्या 12 काळांचा आपण इथं, मी पहिल्यांदा 12 काळ कसे दिसतील हे बघतो. तर ठीक आहे, 9 काळ तर दिसत आहेत आपणास या स्क्रीनवर. तर लक्षात घ्या, सेड आहे, सिम्पल पास्ट टेन्स आहे, ते काय आहे, रिपोर्टिंग वर्ब. आता जर चेंज इन टेन्स ऑफ रिपोर्टेड स्पीच, प्रत्यक्ष बोललेल्या भागामध्ये काय बदल होतील. आता प्रत्यक्ष बोललेला भाग जर असा असेल, सिम्पल प्रेझेंट टेन्स त्या वाक्याचा टोन असेल, म्हणजेच हेच वाक्य आपण असं घेतलं, आय टीच यू धिस टॉपिक येस्टरडे, तर टीचचं काय होतंय, टॉट होतंय. म्हणजे आय टीचचं ही टॉट दिस टॉपिक येस्टरडे, म्हणजे दॅट टॉपिक येस्टरडे. म्हणजे बघा, V1 असेल तर आपणास V2 करायचं आहे, म्हणजे टीचचं असेल तर टॉट होणार. त्यानंतर दुसरा टेन्स आहे तो प्रेझेंट कंटिन्युअस, म्हणजे एम इज आर टीचिंग असेल, आय एम टीचिंग, तर ते काय होणार, आय वॉज टीचिंग, आणि आय वॉज टीचिंगचं ही वॉज टीचिंग ऑर शी वॉज टीचिंग. त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट असेल, हॅव हॅज प्लस V3, म्हणजेच हॅव टॉट, हॅव टॉट असेल तर काय होणार त्याचं, पास्ट परफेक्ट हॅड प्लस V3.
त्याचं होणार ही हॅड टॉट किंवा शी हॅड टॉट. त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल म्हणजे हॅज बीन प्लस VING. तर म्हणजे आय हॅव बीन टीचिंग असतं तर ही हॅड बीन टीचिंग असं होईल. त्यानंतर 5वा टेन्स आहे सिम्पल पास्ट टेन्स म्हणजे V2. आय टॉट दिस टॉपिक जे आपण वर घेतलेलं आहे तर त्याचं काय होणार पास्ट परफेक्ट. आय हॅड टॉट म्हणजे आयचा परत आपणास प्रोनाऊनमध्ये चेंजेस करायचे ते ही हॅड टॉट. त्यानंतर 6वा टेन्स आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स मग वॉज वेअर प्लस ING. आय वॉज टीचिंग दिस टॉपिक येस्टरडे. त्याचं काय होणार आहे बघा पास्ट कंटिन्युअसचं परफेक्ट कंटिन्युअस होताना काय होतं आहे आय वॉज टीचिंगचं आय हॅड बीन टीचिंग म्हणजेच ही हॅड बीन टीचिंग अशा पद्धतीनं होतं आहे. म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये याचं रूपांतर होते. पुढचं आहे बघा पास्ट परफेक्ट. आय हॅड टॉट दिस टॉपिक येस्टरडेचं फक्त काय होईल ही हॅड टॉट दॅट टॉपिक द डे बिफोर. 8वं वाक्य आहे 8व्या टेन्समध्ये पास्ट परफेक्ट कंटिन्युअस जर साठी आपण घेतोय रिपोर्टेड स्पीचमध्ये बदल पास्ट परफेक्ट कंटिन्युअस हॅड बीन प्लस VING असेल. बघा जिथं जिथं हॅड डायरेक्टली दिलेलं आहे तिथं आपणास नो चेंज आहे. म्हणजे आय हॅड बीन टीचिंग तर काय होणार ही हॅड बीन टीचिंग फक्त प्रोनाऊनचा बदल तिथं अपेक्षित आहे. त्यानंतर आहे सिम्पल फ्युचर टेन्स. आय शाल ऑर आय विल प्लस V1 असेल म्हणजे आय शॅल टीच यू दिस टॉपिक तर काय होणार तर आय वूड शॅलचं किंवा विलचं वूड होणार फक्त. मग आयचं आणि मग परत काय होणार ही वूड टीच दिस टॉपिकचं दॅट टॉपिक. आता येस्टरडेचं होणार नाही तिथं द नेक्स्ट डे होईल टुमॉरोसाठी वगैरे घेतलं तर. त्यानंतर पुढं आहे बघा फ्युचर कंटिन्युअस. आय विल बी टीचिंग होणार आय विल बी टीचिंग और आय शॅल बी टीचिंग असेल तर आय वूड बी टीचिंग म्हणजे विलमध्येच रूपांतर बदल होतो आहे फ्युचर टेन्समध्ये हे लक्षात घेऊया आपण. बाकी काही बदल होत नाही. सिम्पल फ्युचर असू या फ्युचर कंटिन्युअस फ्युचर परफेक्ट फक्त विलच्या जागेवरच वूड येतो एवढं आपण लक्षात घेऊयात. त्यानंतर पुढचा आहे 11वा टेन्स फ्युचर परफेक्ट. आय विल हॅव टॉट यू दिस टॉपिक तर आपण काय म्हणणार आय वूड हॅव म्हणजेच ही वूड हॅव. त्यानंतर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस विल हॅव बीन असं असेल तर वूड हॅव बीन म्हणजेच आय विल हॅव बीन टीचिंग तर त्याचं काय होणार आय वूड हॅव बीन टीचिंग मीन्स ही वूड हॅव बीन टीचिंग. या पद्धतीनं आपले हे 12 काळांमध्ये सेड ज्यावेळी रिपोर्टिंग वर्ब असेल त्यावेळी टेन्समध्ये मात्र बदल करावे लागतात. मात्र आता यामध्ये मोडाल्ससुद्धा काय आहेत मोडाल्स ज्यावेळी सेडसाठी असणार त्यावेळी मोडाल्समध्ये म्हणजे मॉडल ऑक्झिलरीमध्ये कॅन असेल तर कुड करायचं. आय कॅन टीचचं आय कुड टीच आणि परत ही कुड टीच. शॅलचं शूड विलचं वूड मेचं माईट मस्टचं हॅड टू आय मस्ट टीच यू आय हॅड टू टीच यू मीन्स ही हॅड टू टीच. हॅव टू असेल हॅड टू. या पद्धतीनं आहे. इथंच आपला एक चार्ट आहे बघा त्यामध्ये प्रॉनाऊन्सचे बदल ते पण आपण पटकन घेऊयात कारण का परत आपल्या चार्टवर घेता येणार नाही. ही असेल आय आणि आय असेल तर आयच्या जागी ही आणि शी. मी असेल हर ऑन हिम. वी असेल दे होतं. अस असेल देम होतं. यू असेल ही शी किंवा दे होतं. यू असेल तर हिम हर ऑर देम. माय असेल तर हीज हर. अवर असेल देअर. माईन म्हटलं की हीज ऑर हर्स. युअर म्हटलं की हीज हर किंवा देअर. युअर्स म्हटलं हीज हर्स देअर्स. आता त्यानंतर पुढचं आपण बघूया वर्ड्स अबाउट टाईम अँड प्लेस. आता त्या वाक्यांमध्ये जे वेळेसंदर्भात आहे नाव नाव असेल तर देन वापरायचं. दिस असेल तर दॅट वापरायचं. हिअर देअर
ago, before, tonight, that night, tomorrow, the next day, the day after, next week, the following week, the week after, last week, the previous week, the week before, yesterday, the day before. अशा पद्धतीने आपण प्रोनाऊन्सच्या आणि टाईम प्लेसच्या शब्दांचं कन्व्हर्जन पण पाहिलं. त्यानंतर टेन्सचं 12 टेन्स आपल्याला आहेत, सगळे टेन्स बदलावे लागत आहेत. सेड जर रिपोर्टिंग व्हर्ब असेल हे पाहिलं आपण. मॉडल ऑक्झिलरी असेल तरीसुद्धा ते पण बदल करायचे ते पाहिलं. यानंतर जर आपण हे जर रिपोर्टिंग व्हर्बच समजा सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असेल किंवा सिम्पल फ्युचर टेन्समध्ये असेल तर काय करायचं? तर से किंवा सेज असेल तर टीचर सेज, आय टॉट यू. आय टॉट यूचा आय टॉट यू, त्यात काही चेंज करायचा नाही. त्यानंतर शाल किंवा विल से असेल तरीसुद्धा काहीही बदल करायचा नाही. आता मात्र आपण एक डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीचचा एक चार्टच पाहूया सोडवलेल्या उदाहरणांचा. त्यावरून आपल्याला पटकन लक्षात येईल की काय बदल नक्की केलेले आहेत. नाव ऑब्झर्व द कंजंक्शन अँड ऑदर चेंजेस इन द फॉलोइंग चार्ट. टाईप ऑफ सेंटेन्स आपणास माहिती आहे टेन्स टाईप ऑफ सेंटेन्सेस ॲसर्टिव्ह सेंटेन्स आहे, इम्पिरेटिव्ह सेंटेन्स आहे, इंटेरोगेटिव्ह सेंटेन्समध्ये येस नो वर्बल क्वेश्चनमध्ये आहे आणि इंटेरोगेटिव्ह सेंटेन्समध्ये WH टाईप क्वेश्चन आहे आणि शेवटचा जो आहे तो एक्सक्लामेटरी सेंटेन्स. हे आपले साधारणपणे वाक्याच्या बोलण्याच्या प्रकारानुसारचे 4 प्रमुख काय आहेत तर सेंटेन्सचे टाईप आहेत. आता यामध्ये आपल्याला पहिलं जे आहे डायरेक्ट ही सेड टू हिम आय सॉ यू येस्टरडे ॲसर्टिव्ह सेंटेन्समध्ये. आता इनडायरेक्ट स्पीच काय झालं त्याचं बघा. जर आपण डायरेक्ट कोणाच्या जागेवर काय वापरलं हे पाहिलं तर लक्षात येईल. ही सेड टूच्या ऐवजी ही सेडच घेतलं समजा ही टोल्ड म्हटलं असतं चाललं असतं आपण. ही टोल्ड दॅट कॉमाच्या जागेवर दॅट आलं, आयच्या जागेवर ही आलं, सॉ व्हिटोय म्हणून आपण सिम्पल पास्ट टेन्स आहे पास्ट परफेक्ट व्ही3 केलं. ही हॅड सीन झालं, यूचं हिम झालं, द डे बिफोर कशाचं झालं येस्टरडेचं. म्हणजे या पद्धतीने खूप सोपं आहे. त्यानंतर इम्पिरेटिव्ह सेंटेन्स टीचर सेड टू देम लर्न दिस टॉपिक, टीचर टोल्ड देम और टीचर सजेस्टेड देम सुद्धा घेऊ शकतो आपण टू लर्न दॅट टॉपिक. हे तुलनेने इम्पिरेटिव्ह सेंटेन्स खूप सोपं असतं. टून आपण ते दोन्ही भाग जोडले की आपल्या उत्तरापर्यंत जाता येतं. इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स येस नो किंवा व्हर्बल. सी सेड टू मी डू यू स्टडी इंग्लिश. बघा आता आता यात बदल करताना जरा महत्त्वाचं काय पाहायचं आहे आपल्याला. जर ते व्हर्बल क्वेश्चन आहे तर त्याचं जे कंजंक्शन आहे कॉमाच्या जागी वापरायचं ते इफ किंवा वेदर वापरायचं आहे. मग शी आस्क्ड मी प्रश्नचिन्ह असल्यामुळे आस्क्ड वापरलं. डू यू स्टडीचं आपण काय करायचं पहिल्यांदा डू आणि स्टडी एकत्र घ्यायचं, यू स्टडी इंग्लिश करायचं. मग यू स्टडी इंग्लिशचं पुन्हा काय झालं सी सेड टू मी मला म्हणाल्यामुळं मग इथं मी आय घ्यावं लागतं आहे आपल्याला. म्हणजे यू स्टडी इंग्लिशचं आय स्टडी इंग्लिश. मग आय स्टडीचं पुन्हा सेड असल्यामुळं वी टू स्टडीड आय स्टडीड इंग्लिश. त्यानंतर इंटरोगेटिव्ह सेंटेन्स WH टाईप क्वेश्चन बघूया. राज सेड टू हिम वेअर आर यू गोईंग. राज आस्क्ड हिम वेअर ही वॉज गोईंग. राज सेड टू हिम वेअर आर यू गोईंग. आता बदल काय झाला आहे सेड टूच्या जागेवर आस्क्ड आलं, कॉमाच्या जागेवर तोच WH वर्ड वेअर आला. आता आर यू गोईंगचं आपल्याला काय करायचं आहे विधानात रूपांतर पहिल्यांदा करायचं. म्हणजे आर यू गोईंगचा यू आर गोईंग झाला. त्यानंतर यू आर गोईंगचा परत टेन्स आपल्याला चेंज करायचा असल्यामुळं नजीकचा आरचा म्हणजे ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे आर यू गोईंगचं यू आर गोईंग. तर ही वॉज गोईंग पास्ट कंटिन्युअस करायचा ते केलेलं आहे. त्यानंतर एक्सक्लामेटरी सेंटेन्स मदर सेड हाऊ लकी आय एम. मदर एक्सक्लेम्ड दॅट शी वॉज व्हेरी लकी. बघा आता हाऊ लकी आय एमचा आय एम व्हेरी लकी पहिल्यांदा आपणास करावं लागेल. ते झालं की मग शी वॉज व्हेरी लकी. म्हणजे हे चेंजेस आपण केलेले इथं आपणास सहज दिसून येतात. त्यानंतर देन द इनडायरेक्ट स्पीच फॉर गिवन ॲसर्टिव्ह सेंटेन्स विल बी जे वर आपल्या वाक्य दिलेलं होतं ही सेड टू हिम
आय टॉट यू दिस टॉपिक येस्टरडे. मी कलर केलाय प्रत्येक ठिकाणी बघा. प्रत्येक कलरफुल शब्द जे आहेत समान कलरचे त्यामध्ये समान बदल झालेले दिसून येतात. म्हणजे उदाहरणार्थ सेड टूच्या ऐवजी टोल्ड झालं. आयच्या जागेवर ही झालं. कॉमाच्या जागेवर दॅट झालं. टॉटच्या जागेवर हॅड टॉट झालं. यूच्या जागेवर हिम झालं. धिसचं दॅट झालं आणि येस्टरडेचं द डे बिफोर. म्हणजे यात फक्त 3च गोष्टी विदाऊट चेंज राहिल्या. सुरुवातीचं प्रोनाउन कोणाला म्हटलंय ते आणि यातलं ऑब्जेक्ट. ठीक आहे. पुढं बघूया आपण. नाव वी विल सी चेंजेस इन रिपोर्टिंग वर्ब. आता रिपोर्टिंग वर्बमध्ये बघा आपल्याला काय चेंजेस करावे लागतात तर टाईप ऑफ सेंटेन्सनुसार. ॲसर्टिव्ह सेंटेन्स असेल सेड सेड टू असेल तर सेडचं सेड राहतं, सेड टूचं टोल्ड होतं. इम्पिरेटिव्ह सेंटेन्स असेल तर सेड किंवा सेड टू असेल तरी मग त्यात खूप बदल होत जातात. जसं वाक्याचा टोन असेल तसं टोल्ड असेल, रिक्वेस्टेड, ऑर्डर्ड, ॲडवाइज्ड, सजेस्टेड. त्यानंतर इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस नो टाईप ऑर व्हर्बल क्वेश्चन असेल सेड सेड टूचं आस्क्ड होतं. डब्ल्यू-एच क्वेश्चनला सुद्धा आस्क्ड होतं. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सला सेड सेड टूचं एक्सक्लेम्ड विथ वंडर, सॉरो, अप्रूव्हल या पद्धतीने होतं. लेट्स असेल तर वाक्यात लेट्स असेल तर सेड ऑर सेड टू हे सजेस्टेड होतं आणि लेट असेल तर आस्क्ड होतं. ठीक आहे. आता सम इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स ऑफ डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच. टीचर सेड इंडिया इज अ बिग कंट्री. बघा आता टीचर सेड दॅट इंडिया इज अ बिग कंट्री. आता टेन्स इज अनचेंज्ड इन अबाउट सेंटेन्स ड्यू टू ट्रूथ टेलिंग सेंटेन्स. आता हे वास्तव सांगणारं विधान आहे त्यामुळे ह्याच्यातला टेन्स कोणता आहे यात चेंज झाला नाही. इजचा इजच राहिला. सेकंड सेंटेन्स पाहूया आपण. ही सेड टू देम डोंट शाउट अगेन. बघा आता सेड टूचं वॉर्न्ड. टीचर असतील वॉर्न केलं त्यांनी देम. डोंटचं असेल तर नॉट टू आपण सरळ वापरायचं. नॉट टू शाउट अगेन. खूप सोपं. त्यानंतर तिसरं आहे फादर सेड टू सन यू मस्ट स्टे सेफ ॲट होम ड्युरिंग कोरोना पॅन्डेमिक. आता इथं मस्ट असेल तर फक्त हॅड टू एवढाच बदल झालेला आहे. फादर टोल्ड सन दॅट यूचं ही हॅड टू स्टे सेफ ॲट होम ड्युरिंग कोरोना पॅन्डेमिक. हिज फ्रेंड सेड लेट सिंग अ सॉन्ग. आता आपण मगाशीच पाहिलं लेट्स असेल तर सजेस्टेड येतं. हिज फ्रेंड सजेस्टेड दॅट दे शूड सिंग अ सॉन्ग. आरोही सेड टू हर मदर लेट मी वॉच टी व्ही. आरोही आस्क्ड हर मदर. लेट असेल तर परमिशन घेणार. आरोही आस्क्ड हर मदर टू लेट हर वॉच टी व्ही. तर या अशा पद्धतीने आपण आज डायरेक्ट टू इनडायरेक्टचं आपल्याकडं एकदम सोप्या पद्धतीनं कमी वेळात व्हिडिओ तयार करून जे विद्यार्थ्यांपर्यंत हा घटक पोहोचवायचा होता तो पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप सोपा घटक आहे. तुम्ही याचे स्क्रीनशॉट जरी घेतले आणि समजावून घेतलं तरी खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला हे समजेल. तर नक्कीच या सर्वांचा तुम्हाला खूप फायदा होईल आजच्या या व्हिडिओचा अशी आशा बाळगतो. आय होप दॅट this video will be very helpful for your concept clearance of direct to indirect speech. Thank you.